50 खोके एकदम ओके ही घोषणा महाराष्ट्राच्या जनतेला चांगलीच माहीत आहे। अल्पावधीत लोकप्रिय झालेली आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर अजून सुद्धा प्रभाव टाकत असलेली ही घोषणा। मात्र याच घोषणेचा वापर चक्क एका चित्रपटात करण्यात आला आहे। काय सांगता, तुमचा विश्वास बसत नाही? मात्र हे खरं आहे। तब्बल 19 वर्षांनी नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती। मात्र आता नवरा माझा नवसाचा हा सिनेमा त्यातील कॉमेडीमुळे नव्हे तर चक्क एका प्रसंगामुळे लोकांच्या चर्चेत आला आहे। 50 खोके आणि नवरा माझा नवसाचा याचा नेमका काय संबंध आहे हेच मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो प्रसंग सुद्धा दाखवणार आहे। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। नवरा माझा नवसाचा हा सिनेमा मराठीच्या आत्तापर्यंतच्या सर्वात बेस्ट सिनेमांपैकी एक मानला जातो। सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्या बहारदार अभिनयाने आणि या चित्रपटातील कॉमेडीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे। आजही हा सिनेमा प्रेक्षकांचं तितकंच मनोरंजन करतो। नवरा माझा नवसाचा दुसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सिनेमातील एका प्रसंगाची आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणावर या सिनेमातून थेट भाष्य करण्यात आलं आहे। नवरा माझा नवसाचा 2 सिनेमात अभिनेता सिद्धार्थ जाधव याने एका राजकीय नेत्याची भूमिका साकारली आहे। या सिनेमात सिद्धार्थ जाधवने एक भारूड गायला आहे। या प्रसंगानं आता मराठी प्रेक्षकांचं लक्ष चांगलंच वेधून घेतलं आहे, कारण या भारुडात चक्क 50 खोक्यांचा उल्लेख करण्यात आला आहे। गणपती बाप्पाला नवस करण्यासाठी सिद्धार्थनं हे भारूड गायलं आहे। मात्र भारुडातील काही वाक्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचवल्या आहेत। पाहूयात नेमकं काय म्हटलंय या भारुडात। या भारुडात सिद्धार्थ म्हणतो, देवा जर तू माझ्या नवसाला पावला। हे धमकीवजा वाक्य ऐकून सचिन पिळगावकर म्हणतात की हे नवस बोलतायत की धमकी देतायत। त्यावर अशोक सराफ म्हणतात त्यांची ती स्टाईल आहे। पुढे सिद्धार्थ जाधव म्हणतो की देवा जर तू पावला मला, सत्ताधारी खासदार की लाभली मला, मुकुट घालीन 50 खोक्यांचा तुला। तेव्हा स्वप्नील जोशी बोलतो की हे नवस बोलतायत की देवाला लाच देतायत। त्यावर अशोक सराफ म्हणतात की दुनियात जसं चालतं तसंच साहेब बोलतात। आता हेच या सिनेमात कशा पद्धतीने दाखवले तुम्हीच पहा। देवा जर का तू मला पावला, सत्ताधारी खासदारी लाभली मला, मुकुट घालीन 50 खोक्यांचा तुला। पाहिलात, नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमात कसा 50 खोक्यांचा उल्लेख केलाय। महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहीत असणाऱ्यांना हा विषय फोडून सांगण्याची गरज नाही। मात्र ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फोडण्यात आली। फोडलेल्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेंनी सुरत मार्गे गुवाहाटीपर्यंतचा प्रवास केला। यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या फुटलेल्या आमदारांना भाजपने 50 खोक्यांच्या बदल्यात फोडलं, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। 50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यावेळी चांगलीच गाजली। अजूनही हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच चर्चेत आहे। आता विधानसभा निवडणूक तोंडावर असताना नवरा माझा नवसाचा या सिनेमात खोक्यांच्या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे हा मुद्दा पुन्हा उचल खाण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी तसेच भाजपसाठी ही नक्कीच चांगली गोष्ट नाही। तुम्हाला हा विषय आवडला असेल तर खालील लाईकचं बटन दाबायला विसरू नका। आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। सोबतच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर थोडक्यात बातम्या सांगणारी आमची वेबसाईट www.thodkyat.com ला भेट द्यायला विसरू नका, किंवा गुगलवर थोडक्यात असं सुद्धा सर्च करू शकता।